युयुत्सु होता कौरव, पण पांडवांच्या बाजूने लढा दिला. महाभारतात जिथे बंधू विरुद्ध बंधू उभे राहिले आणि नशीब एकमेकांवर आदळले, तिथे एक नाव शांतपणे चमकत राहिलं. युयुत्सु, ज्याने रक्तसंबंधावर धर्म निवडला. युयुत्सु हा धृतराष्ट्राचा मुलगा होता, पण गांधारीचा नव्हता. तो एक वैश्य वर्गातील दासीपासून जन्मलेला होता. गांधारीची दीर्घ व वेदनादायक गर्भधारणा चालू होतेच, पण धृतराष्ट्राचे धैर्य संपत चालले होते. पांडवांमध्ये कुंतीला युधिष्ठिर झाला होता. वारसासाठी धृतराष्ट्राला मुलगा हवा होता. त्यासाठी त्याने एका दासीकडे धाव घेतली आणि युयुत्सूचा जन्म झाला. कुरुक्षेत्र युद्धाच्या पूर्वसंध्येला युधिष्ठिराने एक आव्हान केलं. जो धर्मासाठी उभा राहू इच्छितो तो बाजू बदलू शकतो. आणि युयुत्सूने धाडस केलं. आपल्या सख्या भावांपासून दूर गेला, द्वेषामुळे नव्हे तर सत्याच्या सेवेकरिता. त्याने नात्यांवर धर्म निवडला आणि अंतरात्म्याच्या आवाजावर चालायला सुरुवात केली. युद्धात युयुत्सूने पांडवांच्या बाजूने लढा दिला. 7व्या दिवशी त्याची कृपाचार्यांशी झुंज झाली. तो गंभीर जखमी झाला, पण वाचला. 16व्या दिवशी त्याने शकुनीचा मुलगा उलुकावर घाव घातला आणि त्याला जखमी केलं. जरी उलूक पळून गेला तरी युयुत्सूचा पराक्रम सगळ्यांनी पाहिला. महायुद्ध संपलं आणि फारच थोडे योद्धे शिल्लक राहिले, पण युयुत्सू अजूनही शौर्याने उभा होता. युधिष्ठिराने त्याच्या निष्ठा आणि प्रामाणिकतेला ओळखून त्याला हस्तिनापूरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. जोवर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित सिंहासनावर बसत नाही तोपर्यंत त्याने राज्य सांभाळावं. युयुत्सूचं नाव फारसं घेतलं जात नाही, पण त्याचं कार्य महाभारताची एक अत्यंत खोल शिकवण सांगते. धर्म केवळ रक्तात नसतो, तो कृतीत असतो. आणि खरी महानता म्हणजे योग्य गोष्टीसाठी एकटं उभं राहणं. तो सावलीसारखा होता, पण तेजस्वी. युयुत्सू न बोलता चमकणारा धर्मयोद्धा. आपण युयुत्सूला विसरू नये, ज्याने नात्यांपेक्षा नीती मोठी मानली. सगळे युद्ध जरी बाहेर चालू होतं तरी त्याने अंतर्मनात शांततेची बाजू निवडली आणि म्हणूनच तो अमर ठरला.